मॉर्निंग. नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो आता अंघोळ झाली आहे. आता चालू नाश्ता करायला. बाबाला नाश्ता आणा सांगितलं. बाबा गेले नाक्यावर. मग बाबांनी हे बघा मेंदू वडे घेऊन आले आणि इडली घेऊन आले. हे बघा इडली आणले रितीला आणि मेंदू वडे आणले. सो या तुम्ही पण नाश्ता करायला. आता मॅडम बघा आपली रेडी झाली. आज कालची तुम्हाला तयारी दाखवली ना, कारण मी लवकरच गेलो ना इथून. मॅडम गेली ती तिकडे हल्दीला नाही का. काय काय खाला तिकडे. हा अजून जेवायला काय होता. मग किती मटण घाला. त्या टाक चमच. सो चला आता मला पण जायचं आहे. आता वाजले 9-9:30 वाजता मला पण जायचं. मी चाललो आहे आता बाहेर लग्नाला मित्राच्या. तो कुठं चाललो आहे तो तुम्हाला दाखवतोच मी. सो आपल्यासोबत असेच राहा. तोपर्यंत आपली नाश्ता करतो. या तुम्ही पण नाश्ता करायला. चला नाश्ता तर झाला आपला मस्तपैकी. मेंदू वडे खाले आज. इकडे बघा माई पण माझी नाश्ता करते. काय खाते बाबू तू. इकडे काय खाते तू. काय केलं दादा. तू इडली खाते. तू इडली कुठे. इडली आहे तुझी. इडली कुठे आहे. ती इडली खाते बघा इकडे. याच्या इडली खाते ती. इडली खाते ना तू. चला या आपला दादा पण झोपले. दीदी बघा अजून झोपून राहिले. तिकडे बघा कशी झोपली बघा. हाय बाय. हे बघा कशी झोपली बघा. अख्खे यान लोळत असतं बघ रातभर. माझ्या अंगावर टांगड्या टाकेल. तिकडे सविताच्या अंगावर टांगड्या टाकेल. दादा हे दीदी इकडे हो सरळ. आता उचलून इकडे जायला लागेल. ही बघा आली तिला बघायला. आता जायला निघलोय आपण. रेडी तर झालोय. अक्षय येतो घरी इथं गावातच. मग आपण निघू इथून आता. ही गाडी पण लवकरच धुवून वगैरे रेडी झालेली आहे. उठलो आणि पहिला उठून रात्री लेट आलो. काय ब्लॉग वगैरे काय बनवताच आला ना मला, कारण तिथं गेलो तिथं थोडी गडबड होती. मित्र वगैरे आले होते आमचे ते. त्याच्यामुळं त्या हल्दीमध्ये तिथं काय शूट करताच ना आलं मला. सो आता चाललो आहे मी लग्नाला. कुठं चाललो आहे ते दाखवतो तुम्हाला. मी लग्नाला चाललो कुठे ते. पोचल्या मी कोल्हे नाक्यावर आहे. हा कोल्हेगावचा नाका आहे. हा बघा अक्षय पण आले. आता आम्ही दोघं चालले. आज आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. पण तो मित्र अक्षयचा, पण त्याच्या लग्नामध्ये माझी पण ओळख झाली. पण त्यांनी पण आपल्याला इन्व्हिटेशन पाठवलं होतं व्हॉट्सअपवर. आणि आता आम्ही दोघं चालले. कुठं चालले तुम्हाला दाखवतो आता. चला भेटू आपण थोड्या वेळानंतर. आता अंबरनाथची इथं आलो आहे. इथं अंबरनाथची इथं ऑनलाईन CNG पंप आहे. हे CNG पंपावर आलो आहे. आपलं लाईन लागली की गाडीमध्ये CNG भरायचं आहे. इथून पुढे कुठं जायचं ते मी तुम्हाला सांगतोच. आता आपण बदलापूर कात्रपमध्ये आलो आहे. हा बदलापूर कात्रपचा एरिया आहे. तर इथून आपण आपल्याला बघायचं CNG. मगाशी त्या CNG पंपवर गेलो. तिथं प्रेशर नव्हता. त्याच्यामुळं मी तिथं गॅस भरलात ना. आता बघू इकडे MIDC एक पंप आहे बोलतात. बघूया तिथं भेटला आपला CNG तर तिथंच भरून घेऊ. पंपावर पण प्रेशर कमीच आहे तो अंक. बघूया चला. आता आता दुसरीकडे पण टाकायला लागेल. मग वापस एकदा भरायला लागेल. असं ते चला भरू. आता काय करायचं मग. आता इथे भरायला घेतली गाडी. आपण आता बदलापूरच्या पुढे पोचलोय. आता आपण बदलापूरच्या पुढे आलो. इकडे काय रोड बनवले इकडचे जबरदस्त भारी आहेत. दोन्ही साईड कॉन्क्रीट केले. RCCचे रोड बनवलेत. एक नंबर बनवलेत. कम से कम एक 2 वर्षानंतर आलो असं इकडे मी. 2 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा इकडे रोडचं काम चालू होतं. पण आता पूर्ण फायनल झालं रोड इकडचा. जबरदस्त. बघूया तुम्हाला दाखवतोच आपण कुठं चाललोय. आपण आता लग्नाला मी आणि अक्षय. आता मी कासगाव जवळ पोचलोय. कासगाव. हा कासगाव आहे. कासगाव तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये. हे बघा हा कासगाव आहे.
आता आपण वांगणीला पोचलोय. वांगणीला वांगणीचा एरिया आहे आणि इकडे लेफ्ट साईडला पुढून जर दिसला तर ठीक आहे. इकडे स्टेशन आहे वांगणीचा. इकडे समोर लेफ्ट साईडला. इथून काय दिसत नाही आहे, पुढून जर दिसला तर आपल्याला दिसेल. वांगणी अजून आपल्याला वांगणीच्या पण पुढे जायचं आहे. कुठे जायचं तर मी दाखवतो तुम्हाला. शेलू स्टेशनला आपण आता शेलू स्टेशन जवळ आहे. समोरच दिसतं शेलू स्टेशन. इकडे समोरच या साईडला शेलू स्टेशन आहे. इकडे लेफ्ट साईडला हा बघा, ही पटरी दिसते ना समोर. इकडे शेलू स्टेशन आहे. पाठीमागे गेला. आपण आता शेलूच्या मग पुढे चाललो आहे. चला पुढे कुठे जातो आपण दाखवूया तो तुम्हाला. कुठल्या गावात जाणार आहे आपण ते. आपण आता नेरळमध्ये पोचलो आहे. नेरळ माथेरान नेरळ तिकडे आलो आहे. सो आपण आता नेरळपासून आता आणखी थोडा सरळ पुढे जाणार आहे. कुठल्या गावाचं नाव आहे ते बघतो आता ते मॅपमध्ये बॅक गेल्यानंतर थोडा पुढे. चला आपण भेटूच जाऊपर्यंत त्या गावात गेल्यावरच. हा रस्ता गेला माथेरानला. हा माथेरानला रस्ता गेला का. आता मित्राच्या गावामध्ये पोहोचलो आम्ही. आता इकडे या गावाचं नाव माहिती नाही आम्हाला. आता शोधतो कुठे आहे ॲड्रेस त्याचा घरचा. बघूया पुढे जाऊन राईटला. गावाचं नाव माणगाव आहे. नेरळ माणगाव. सो आता आपण आलो इथे या गावामध्ये आपल्या मित्राच्याकडे. चला भेटूया आपण त्याला. केला अक्षयने फोन. अक्षय त्याच्याशी फोनवरच बोलतोय. कुठे म्हणतो बोलतो घरी आहे म्हणून. येईल तो पण इथेच. तोपर्यंत आपण वेट करू त्याला. जास्त मित्र आहे का आपला. अक्षयच्या लग्नानंतर ना का फोटोग्राफर होता कॅमेरामॅन. काय बोलतो भेटला गाव कसा तरी आम्हाला. आलो इथे मित्राच्या लग्नाला. त्याच्या बहिणीचं लग्न आहे. इकडे बघा हा आपला मित्र करण. ह्याचाच तो गावातला आहे तो सुधीर. आपण त्याच्याच बहिणीच्या इथे आलोय लग्नासाठी. चला आता जेवायला बसलोय. हे बघा ही दोन पोरं आपल्या इकडची आले आहेत. काय नाव तुझा. मयूर नाव. हा भोपरगावचा आहे. आपला भाऊस अक्षय मित्र. हे लोक सांगतात तुम्ही बोलता कधी येणार वापस बोलतो इकडे. त्याला सांगितलं की येईन वापस. आता यायचं लागेल अजून. याचं पण लग्न आहे ना आता 2 वर्षांनी. ठीक आहे कधी का ना असू दे तेव्हा पण आपण येऊत आपण. चला आता या जेवायला. आपण जेवायला घेतले आता. जेवण गेल्यावर बसू. भेटू आपण. बाय. नका जाऊ जाऊ नका बोलतो. कारण काय झालं माहिती आहे का. आपल्या पण लग्न आहे आपल्या आत्याच्या मुलीचं. सो आपल्याला जायचं आहे डायरेक्ट गावात. आता सविता आणि ताई गेली तिथे. तर आपण आता इथून निघू. इथून जात आता 1.5 घंटा लागणार आहे जायला आपल्याला सुशील फाट्याला पोचायला. सो तोपर्यंत चला आपल्यासोबत असेच निघलोय तिकडनं. चला आता सविता पण फोन करते आपल्याला. तर आपल्याला आता तिथं बघूया तिला किती उशीर होतोय की किती नाही. जाता जाता असली तर ठीक आहे तिला घेऊ आपण आणि जाऊ घरी. नाहीतर आपण डायरेक्ट घरीच जाऊ आता इथून. चला भेटू आता. तुम्हाला रस्त्यात भेटतोच कुठे जायचो कुठे नाही ते. अंबरनाथ जवळ पोचलो. अंबरनाथच्या पण पुढे आपण आलो आहे आता. मला वाटतं इथे वसारगाव येईल. वसारगाव. सो वसारगावापर्यंत आलोय आपण. खूप ट्रॉफिक होती थोडीशी रस्त्यामध्ये. चला आता डायरेक्ट घरीच जाऊया आपण. तर सविताचं हे लोक पोचली घरी. तिकडे लग्नात जाऊन आली पण. मगाशीच जाऊन आलो. एक अर्धा घंटा झाला जाऊन आलेलो आपण. मग गेलो होतो तिकडे नेरळची इथं माणगावला. सो आता चाललोय म्हणूच्या लग्नात जायचं म्हणून कपडा इस्त्री करायला. त्या इस्त्रीवाल्याकडे दही येताना थोडी ट्रॉफिक लागली होती ना त्याच्यामुळे कंटाळा येत होता. आम्ही आला म्हणून मी ब्लॉग नाही बनवला. पहिला मी डायरेक्ट वर गेलो. चला आता आपण जरा कपडा इस्त्री टाकून येऊ. आलो आता इस्त्री करायला कपडा इस्त्रीवाल्याजवळ.
कपड्याला इस्त्री वगैरे मस्त मरतो, कडक इस्त्री. काला काला केला काय रे? पानी वानी का कुछ वो आएंगे ना शाम को काम पर से, वो भी टेंशन नहीं होंगे. याचं दुकान पहिलं तिकडे पुढं होता, वो भी टेंशन तिथे तो छोटा दुकान होता म्हणून त्याने हा इथं शिफ्ट केला आता. पढ़ा में काम करते इथं आता या मेडिकलच्या समोरच आहे. इथे ते करून आणले आपण आता. चला आता मस्त की लग्नाचा टाइम 6चा, तोपर्यंत आपण आता आराम करू. 6चा बोलतो 7चा लग्न, 6 वाजता निघायचं आहे. चला तेवढा आराम करू आपण. आता कौशाला आपल्या रिद्धीला सोडायला स्कूलमध्ये बोलतो, सॉरी तिच्या मामाकडे आलो सोडायला, कारण तिला जायचं मामाकडे, राहायचं आहे. कौशाला रिद्धीच्या मामाकडे, रिद्धीच्या रिद्धीला इथं राहायचं आहे. ती सांगते की मला मामाकडे राहायचं आहे. किंवा तिला सुट्टी पडले ना आता, त्याच्यासाठी आपण आलो आहे इथे आता. कारण ती दिदी आले ना हिच्याकडे राहायला. हे बघा ही वंशू, ही पण आली इकडे राहायला, म्हणून ती पण आली इकडे राहायला मामाकडे. घरी आली तिथे घर बघा त्यांचं. माई खुश झाली आहे तो ये बघून. ही बघ ही दिदी आले म्हणून ती पण रिद्धीला पण तिने बोलवले खेळायला इथे राहायला. ते बघ आणि माई खुश झाली ते मासे बघून. काय माऊ काय तो दादा तिथे गेला, तो दादा गेला तिथे ना. तू खा ना. पण निघलो आता जायला मनालीच्या लग्नाला. इकडे बघा आहे, इकडे आपला प्लव अर्श इकडे बघ. आता डायरेक्ट भेटू आपण लग्नाच्या मंडपामध्ये. चला नवरीबाई बघा इथं समोर नवरीबाई आहे. तर तिला डोलीत बसू इथे आणि मंडपात घेऊन जाणार स्टेजवरती लग्न लावायला.
हे म्हणू चला आता त्यांची ती वरात पण निघलेली आहे. चला आता भेटू आपण नंतर. आत्ताच घरी आलोय. खूप उशीर झाला आहे. आता वाजले 1. कारण वरात ती खूप उशिरा निघली आपली आत्याच्या मुलीची. त्याच्यामुळं उशीर झाला. सो आता जेवण वगैरे करून आलो बाहेरच. सो तुम्हा सर्वांना गुड नाईट. चला उद्या भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला.